नमस्कार मित्रांनो, स्मार्ट विद्यार्थी हे आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या परीक्षेत आलेले MPSC पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे PYQ घेतलेले आहेत. व्हिडिओमध्ये घेतलेल्या प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आली आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि अशाच दर्जेदार GK व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. जय जवान जय किसान हा घोषवाक्य कोणी दिला? महात्मा गांधी, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू. लाल बहादूर शास्त्री हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील. 1965 भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळातील जे तत्कालीन पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री यांनी सैनिक आणि शेतकऱ्यांचे महत्त्व समजून सांगण्यासाठी जय जवान जय किसान हा घोषवाक्य दिला होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 लाल बहादूर शास्त्री. प्रश्न क्रमांक 2 कलेक्टर या पदाचा जनक कोण आहे? लॉर्ड कॉर्नवॉलिस, वॉरन हेस्टिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन. तर वॉरन हेस्टिंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सन 1772 वॉरन हेस्टिंगने जिल्हा प्रशासन आणि महसूल अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणजेच डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे पद सुरू केले होते. त्यावेळेस पंचवार्षिक बंदोबस्त पद्धत त्याने बंगाल प्रांतात सुरू केली होती. म्हणजेच या पद्धतीमध्ये 5 वर्षासाठी जमीन महसुलीचा ठेका हा कंत्राटदारांना दिला होता आणि ते कंत्राटदार बरोबर काम करीत आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी कलेक्टर हे पद सुरू केले होते. तर वॉरन हेस्टिंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, उत्क्रांतीचा सिद्धांत थेअरी ऑफ इव्होल्यूशन कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, उत्क्रांती म्हणजे सजीवामध्ये लाखो वर्षामध्ये हळूहळू होणारा बदल. चार्ल्स डार्विनने सांगितले की प्रत्येक सजीवामध्ये थोडेफार फरक असतात. जे सजीव आपल्या वातावरणाशी हळूहळू जुळून घेतात तेच जास्त काळ टिकतात आणि जे सजीव आपल्या वातावरणाशी जुळत नाही ते हळूहळू पूर्णपणे नष्ट होतात. उदाहरण समजून घ्या. समजा एखाद्या जंगलामध्ये उंच मान असलेली जिराफ आहे आणि लहान मान असलेली जिराफ आहे. तर जिराफ ही पान खाते झाडाचे. तर समजून जा उंच मान असलेली जिराफ आहे ही सहजरित्या झाडाचे पान खाऊ शकते. पण जी लहान मान असलेली जिराफ आहे तिला ते अन्न मिळणे खूप कठीण जाते. म्हणून त्या प्रकारच्या सर्व प्रजाती ज्या आहेत त्या हळूहळू नष्ट होतात. हाच एक उदाहरण आहे थेअरी ऑफ इव्होल्यूशन म्हणजेच उत्क्रांतीचा. यालाच उत्क्रांती म्हटले जाते. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चार्ल्स डार्विन. प्रश्न क्रमांक 4 सह्याद्री पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील भागात सर्वात उंच शिखर कोणते? महाबळेश्वर, कळसुबाई, अन्नामुडी, हरिश्चंद्रगड. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अन्नामुडी. सह्याद्री पर्वतरांग म्हणजेच पश्चिम घाट ही पर्वतरांग गुजरातपासून सुरू होऊन महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळपर्यंत पसरलेली आहे. सह्याद्री पर्वतरांग या पर्वतरांगेतील दक्षिणेकडील सर्वात शेवटचा भाग म्हणजेच केरळ आणि या केरळमध्ये अन्नामुडी हे सर्वात उंच शिखर आहे. या शिखराची उंची 2695 मीटर एवढी आहे. पहा, परीक्षेत आपला इथेच कन्फ्युजन होतो. कारण सह्याद्री हा शब्द पाहून अनेक जणांना वाटते की कळसुबाई हेच उत्तर आहे. पण प्रश्नामध्ये दक्षिणेकडील उंच शिखर असा जर प्रश्न आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहते अन्नामुडी. कळसुबाई या शिखराची उंची आहे 1646 मीटर. हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे. अन्नामुडी हे उंच शिखर केरळ या राज्यामध्ये आहे आणि या शिखराची उंची आहे 2695 मीटर. आणि विशेष म्हणजे हे दोन्ही शिखर सह्याद्री पर्वतरांगेमध्येच आहे. कळसुबाई हे शिखर सह्याद्रीच्या उत्तरेला आहे तर अन्नामुडी हे शिखर सह्याद्रीच्या दक्षिण भागात आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अन्नामुडी. पुढचा प्रश्न, भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? ऊस, भात, कापूस, कॉफी. तर भात हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील. भंडारा जिल्ह्यात पाऊस भरपूर पडतो आणि इथे नद्या, तलाव आणि सिंचनाची चांगली व्यवस्था आहे. भाताच्या शेतीसाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात भाताचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. प्रश्न क्रमांक 6 भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कधी सुरू झाली?
तर 16 एप्रिल 1853 हा आपल्या प्रश्नाची योग्य उत्तर राहील. लॉर्ड डलहौसीने भारतातील पहिली रेल्वे सुरू केली. 16 एप्रिल 1853 हा दिवस भारतीय रेल्वेचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. बोरीबंदर ते ठाणे. बोरीबंदर म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच मुंबई ते ठाणे हा या रेल्वेचा प्रवास होता. एकूण अंतर 34 किलोमीटर. वेळ होती 3:30 वाजता, दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान ही रेल्वे धावली. या रेल्वेला 3 इंजिन होते, सिंध, साहिब आणि सुलतान. 14 डबे होते आणि 400 प्रवासी त्या दिवशी या रेल्वेमधून त्यांनी प्रवास केला होता. आणि विशेष म्हणजे या पहिल्या प्रवासामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश अजिबात नव्हता. जे मेन लोक होते त्यावेळेचे गव्हर्नर जनरल मुंबईचे आणि नाना शंकर शेठ वगैरे अशा. ब्रिटिश सरकारला मालाची वाहतूक जलद करायची होती. दुसरा म्हणजे कापूस, धान्य आणि इतर कच्चा माल त्यांना बंदरात पोहोचवायचा होता. आणि तिसरा म्हणजे सैन्याची जी हालचाल आहे ते त्यांना वेगाने करायची होती. यामुळे आपल्या भारतामध्ये रेल्वे सुरू करण्यात आली. आणि जे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे या कंपनीने या रेल्वेची निर्मिती केली आहे किंवा जे रेल्वे आपल्या भारतामध्ये बनली आहे ती याच कंपनीने बनवली आहे. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे 16 एप्रिल 1853. प्रश्न क्रमांक 7. नवजात बालकाच्या शरीरात हाडांची संख्या किती असते? तर 270 या प्रश्नाची योग्य उत्तर आहे. 270 हाडे नवजात बालकाच्या शरीरामध्ये असतात. जन्मानंतर वाढ होत असताना काही हाडे एकमेकांना जुळतात. म्हणून प्रौढ व्यक्ती जे असतात त्यांच्या शरीरामध्ये एकूण हाडे 207 राहतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 270 हाडे. प्रश्न क्रमांक 8. 11 ते 13 मे 1998 साली भारताने पोखरण येथे घेतलेल्या अणुस्फोट चाचणीशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीचे नाव काय? तर पर्याय क्रमांक 4 डॉक्टर APJ अब्दुल कलाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. राजस्थानमधील जैसलमेर जिल्हा आहे त्या जैसलमेरमधील पोखरण या ठिकाणी ही अणुचाचणी घेण्यात आली. 1974 भारताने पहिली अणुचाचणी केली होती. स्माइलिंग बुद्ध या चाचणीचे नाव होते. त्यानंतर 1998 पोखरण 2 ही चाचणी झाली. त्यानंतर भारताने स्वतःला एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून जगासमोर सिद्ध केले आणि त्यांचे पूर्ण श्रेय हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना जाते. म्हणून त्यांना भारताचे क्षेपणास्त्र पुरुष किंवा मिसाईल मॅन ऑफ इंडिया असे म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 9. 1945 जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बमध्ये कोणते अणुइंधन होते? तर पर्याय क्रमांक 4 युरेनियम आणि प्लुटोनियम हे 2 अणुइंधन होते. 6 ऑगस्ट 1945 या तारखेला हिरोशिमा या शहरात अणुबॉम्ब टाकण्यात आला आणि त्या अणुबॉम्बचे नाव लिटल बॉय होते. तसेच 9 ऑगस्ट 1945ला नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आले आणि या अणुबॉम्बचे नाव फॅटमॅन होते. हे दोन्ही शहर जपानमधील आहेत. या 2 अणुबॉम्ब हल्ल्यानंतर 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने शरणागती पत्करली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 युरेनियम आणि प्लुटोनियम. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मित अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांचे ब्रीदवाक्य कोणते? तर पर्याय क्रमांक 4 सा विद्या या विमुक्तये हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सा विद्या या विमुक्तये हा एक संस्कृतमधील वाक्य आहे. जी विद्या मनुष्याला अज्ञान, भीती आणि बंधनातून मुक्त करते तीच खरी विद्या असा या वाक्याचा अर्थ होतो. आपण लहानपणापासून बालभारती हा शब्द ऐकत आलो आहोत. बालभारती म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मित व अभ्यासक्रम संशोधन मंडळ याची स्थापना आहे 1967 साली झाली. याचे मुख्यालय पुणेला आहे. इयत्ता 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके तयार करणे, अभ्यासक्रम विकसित करणे व शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य तयार करणे हे सर्व जे कामं आहेत हे या मंडळाचे आहे.